नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जायनावाडी येथील महाकाळेश्वर डोंगरावर रात्री 11च्या सुमारास अचानक दरड कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे दरड कोसळताना पाऊसही नव्हता। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर मोठा आवाज झाल्याने काही नागरिक सतर्क झाले। स्थानिकांच्या मते या दरडीत मोठमोठे दगड खाली येऊन काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने त्वरित घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे। सध्या या भागातील रहिवाशांच्या मनात अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे। सुराज्य मराठी नेटवर्क करिता गोरख भांगरे, जायनावाडी रहिवासी, इथला स्थानिक रहिवासी। कुठल्याही प्रकारचा पाऊस नसताना रात्री महाकाळाच्या या डोंगरावरती अचानक त्या ठिकाणी एक दरड कोसळली आणि इतका आवाज आला की अंधारामध्ये आम्हाला खाली सर्व लोकांना आवाज आला। आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो की कोणाची तरी घराची भिंत कोसळली किंवा काहीतरी झालं। हे आम्ही पाहत असताना आम्ही लगेच वस्तीवरती धावलो आणि सर्व नागरिकांना एका साईडला जाण्यास सांगितलं आणि नंतर जास्त जोराचा आवाज येऊ लागला तर पाहत होते ते डोंगराची दरड खाली कोसळून आली आणि त्या दरड कोसळल्याच्या नंतर तो जे मोठमोठे दगड होते त्या दगडांचा वेग इतका होता की त्या वेगामध्ये ते आवाज जास्त यायचा आणि लोकांची धावपळ सुरू झाली आणि आम्ही लगेच त्या दरड कोसळली त्या वस्तीवरती थोडस साईडला जाऊन ते लोकांना सतर्क राहण्याचा इशारा केला आणि ती मोठमोठे दगड वरून आले आणि इथं वरती एक पवनचक्कीचा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये टप्पा खाऊन आणि असे साईडला उडाल्याच्या नंतर निमे दगड त्या साईडला गेले आणि निमे दगड इकडच्या साईडला गेले। काही दगड या ठिकाणी आदळले आणि आदळून त्या आंब्याच्या झाडावरती उडाले आणि खाली 200 मीटर वरतीच घर होती आणि त्या घरांवरती जर अचानक हे दगड गेले असते तर ते लोकांचे इतकं प्रमाणात नुकसान झालं असतं। पण या ठिकाणी देवाच्या कृपेने आपण म्हणतो की काही नुकसान जीवितहानी कुठल्याही प्रकारची झालेली नाही। कदाचित हीच घटना जर दिवसा घडली असती तर इतकी मोठी नुकसान झाली असती। या शेतामध्ये लोक काही हे शेती करण्यासाठी या ठिकाणी येतात किंवा कुठेतरी हे जनावर चरत असतात आणि ती घटना रात्रीची घडली म्हणून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। आमचं एकच म्हणणं आहे की अजूनही ना तो राहिलेला जो एक दरडचा राहिलेला भाग आहे तो पण कोसळण्याच्या मार्गावरती आहे, तर तो कधी पण कोसळू शकतोय आणि या ठिकाणी खाली जे लोक शेती करतात त्यांनाही कुठल्या प्रकारची इजा किंवा काही नुकसान झाली नाही पाहिजे। प्रशासनाने या ठिकाणी येऊन या शेतामध्ये जे मोठमोठे दगड पडलेत, उद्या या शेतकऱ्याला इथं शेती करायचे, त्यांना हे नांगरायचे, वखरायचे, काहीतरी पेरायचे, तो शेतकरी अडचणीत राहू नये म्हणून प्रशासनाने येऊन या ठिकाणी पाहणी करावी आणि पुढची दखल घेतली जावी अशी आमची या स्थानिक नागरिकांची मागणी आहे। आणि लवकराच्या लवकर शासनाने इतकी मोठी ही घटना घडलेली आहे तरीही पण या ठिकाणी लोक सतर्क राहिली, आवाज आला, कुठेतरी साईडला राहिले आणि बाकीचे जे आमची जायनावाडीतील जे आमची तरुण मंडळी ती लगेच एकमेकाला सहकार्य करू लागले की साईडला व्हा, कुठेतरी घरावर दगड आली नाही पाहिजे। म्हणून मी या जायनावाडीच्या स्थानिक लोकांचे सर्वांचे आभार मानतो की सहकार्य केलं, सर्वांना योग्य ठिकाणी हे जाण्यास सांगितलं आणि पुन्हा एकदा मी प्रशासनाला सांगतो की येऊन या ठिकाणी पाहणी करा। वरचा पण एक भाग अजून तुटण्याच्या मार्गावरती येते आणि ते काही ग्रामस्थ त्या ठिकाणी पाहणी करायला गेलते तर तो भाग तुटण्याच्या मार्गावरती आहे। उद्या जर जास्त पाऊस झाला तर कदाचित तोही भाग कोसळू शकतोय, म्हणून दुर्घटना घडू नये म्हणून अगोदरच आपण सतर्क राहावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो। प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।